कुठे गेला ते थांबलेली थोडं पलीकडे थांबा. हा ग्राउंड थांबले त्यांना सांगत होते पलीकडे थांबा. पलीकडच्या लेनला थांबा. आपण सगळे पलीकडच्या लेनला काढतोय. तुमचं बघून सगळा क्राऊड परत लेन नाही. पलीकडच्या लेनला थांबा सगळे. आरसीपी हे दोघे आलेले पलीकडच्या लेनला काढा. चला बाबा कुठं बसू बसला हो मिस्टर रेट ना बाईक घरी हे तर कशाला लावायचं आता काढून बैठ चला जरा जरा झुमकी लातूर शहर महानगरपालिकेचा निकाल लागणार आहे. थोड्याच वेळात निकाला जाऊ कवळ्यांना आहे की शरद नाही केव्हा काढून ती होत नाही. डिजिटेक नाही का डिजिटेक नाही हो सर नाव नाव सांगा काय नाही आवाज करे आवाज आरसीपी इंचार्ज मेन गेट शाळेचे आरसीपी इंचार्ज ऐसा लगता है रात 11 हैं बस नहीं
समोर थांबलेले उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी आपल्याला थांबण्यासाठी वोरा ग्राउंड मध्ये ओपन स्पेस ठेवलेला आहे. याच्यानंतर आपली जी काउंटिंग झालेली ती संपल्यानंतर प्रभाग क्रमांक 2, 5, 8, 14 आणि 11 या प्रभागाची मोजणी होणार आहे. ती मोजणी सुरू व्हायला फक्त वेळ आहे आणखी. एक मिनिट है 18 मिनट है 7 मिनट है 4 में 3 है 1 मिनट अपने आरसीपीचे जवान राईट साईडचे जवान इकडे गेटकडे येतील. राईट साईडचे जवान गेटकडे येतील. आरसीपी राईट साईड जवान कडे येतील गेटकडे. करूया आरसीपी प्रभाग क्रमांक 2, 5, 8, 11, 14 आणि 17 या प्रभागाची मतमोजणी आजची मतमोजणी संपल्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे आता अनाऊन्स केलेले प्रभाग त्याच्या व्यतिरिक्त प्रभाग 3, 6, 9, 12, 15 आणि 18 या सर्व प्रभागाच्या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिनिधींना विनंती आहे, आपण आपल्याला थांबण्यासाठी वोरा ग्राउंड मध्ये मोकळी जागा ठेवलेली आहे. रोडवरती न थांबता आपण सगळ्यांनी वोरा ग्राउंड वरती थांबवा. विनाकारण रोडवरती थांबवून तुम्हाला स्वतःचा वेळ वाया घालवण्यापेक्षा वोरा ग्राउंड वरती थांबवा. आता जी मतमोजणी चाललेली आहे ती संपवायला बराच वेळ लागणार आहे.
आपण किती वेळ इथं थांबणार तर ती मतमोजणी काही वेळ जेवढा लागणार आहे त्याच्या अगोदर संपणार नाहीये. त्यामुळे जे जे उमेदवार आणि उमेदवारांची प्रतिनिधी आता सध्या रोडवरती आहेत त्या सर्वांनी वोरा ग्राउंड मध्ये थांबावं किंवा तास दीड तासानंतर प्रभाग क्रमांक 2, 5, 8, 11 आणि 14 या प्रभागाची मतमोजणी सुरू होणार आहे. उर्वरित प्रभागाची मतमोजणी त्याच्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळं 2, 5, 8, 11, 14 आणि 17 या प्रभागाचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी वोरा ग्राउंडवरती थांबा. उर्वरित जे 6 प्रभाग त्यांची मतमोजणी त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे त्या मतमोजणीला अजून किमान तिच्या वेळ लागू शकतो. त्यामुळे 3 ते 4 तास इथे थांबण्यापेक्षा वोरा ग्राउंड मध्ये थांबायला किंवा इतरत्र कुठे ते थांबायला हरकत नाही. कलेक्टर ऑफिस समोर गर्दी करण्यापेक्षा मतमोजणी केंद्रासमोर गर्दी करण्यापेक्षा आणि रोडवर थांबण्यापेक्षा कुठेतरी ग्राउंडवरती थांबा आपण जाऊ. तुम्हाला थांबण्यासाठी वोरा ग्राउंड मध्ये सोय केलेली आहे. त्यामुळं विनाकारण रोडवरती थांबू नका कुणीही रोडवरती थांबू नका. आपल्या थांबण्यानं मतमोजणी वेळेच्या अगोदर संपणार नाही. मतमोजणीला जेवढा वेळ लागणार तेवढाच वेळ लागणार आहे. त्यामुळे कृपया रोडवरती थांबू नका. प्रभाग क्रमांक उर्वरित सर्व प्रभागाचे उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी आपण वोरा ग्राउंडवरती जाऊन थांबायचं. आपण वोरा ग्राउंडवरती जाऊन थांबायचं. 5 नंबरची मतमोजणी नंतर अजून 1.5-2 तास वेळ आहे साहेब. त्याला 2, 5, 8, 11, 14, 17 या प्रभागाची मतमोजणी सुरू व्हायला अजून वेळ आहे. उर्वरित प्रभाग त्यानंतर सुरू होणार आहे. त्यामुळे रोडवरती न थांबता कुठेतरी आजूबाजूला सावलीमध्ये किंवा वोरा ग्राउंड मध्ये जिथे आपली थांबायची सोय केलेली आहे वोरा ग्राउंड मध्ये आपण थांबायला हरकत नाही. वोरा ग्राउंड हे आपल्या थांबण्यासाठी मोकळं ठेवलेलं आहे. त्या आपली 4 व्हीलर वाहनं वोरा ग्राउंड मध्ये असतील तर वाहनामध्ये जाऊन बसायला हरकत नाही किंवा कुठेतरी सावलीला जाऊन बसायला हरकत नाही. रोडवरती इथं उन्हात थांबण्यापेक्षा कुठेतरी सावलीला जाऊन थांबा. कृपया आपल्याला विनंती आहे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी किमान 1.5 ते 2 तास वेळ आहे. नंतर आहे 8ला खूप वेळ आहे. मतमोजणीसाठी या ठिकाणी आणखीन 1 ते 1.5 तास असल्याचं प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. सोडले जातील तरी त्यामुळे रोडवरती 1-1.5 तासानंतर आपण जाणून घेऊया की नेमका कोणता उमेदवार निवडून आला व कोणता उमेदवार निवडून आला नाही याची पूर्ण माहिती आपण बेधडक आवाजच्या माध्यमातून देणार आहोत. तरी 1-1.5 तासानंतर आपण पुन्हा लाईव्ह माध्यमातून कोण उमेदवार निवडून आला व कोण नाही याची पूर्ण माहिती संपूर्ण लातूर शहरातील जनतेला देणार आहोत. तरी पुढील लाईव्हसाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं एवढी नम्र विनंती बेधडक आवाजच्या माध्यमातून. धन्यवाद. विनाकारण आता रोडवरती किंवा